पण हा देशाचा प्रजासत्ताक दिन अतिशय अभिमानाने देशभर साजरा करत असतानाच त्यात लोकशाहीची मजबूत प्रणाली करण्यासाठी आपण या ठिकाणी परिवर्तन आकार करण्याचा निर्धार या दोन मान्यवर सहकार्याने कर्जतमध्ये केला आणि कर्जतकरांचं अभूतपूर्व असं पाठबळ त्याला लागलं. 5,000 मताच्या मताधिक्याने त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आल्या आणि परिवर्तनाची चांगली सुरुवात शहरापासून त्या ठिकाणी. सागर गेले 20-25 वर्ष तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ओळखतो. तळागाळातल्या जनतेच्या समस्या सोडवणं, आपल्या युवा नेतृत्वाच्या माध्यमातून तरुणांची बळी पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभा करणं, समर्पित भावनेने पक्षाच्या उभारण्यासाठी त्या निमित्ताने काम करणं, असं अखंडपणाचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुझं त्या ठिकाणी पाहिजे. राजकीय दृष्ट्या मध्या कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावा लागला त्याच्याबद्दलची सुद्धा स्पष्टता तू तुझ्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केली. आमच्यासाठी तो काळ संपलाय. आमच्यासाठी आजपासून उद्याचा नवा मुशक्कल तुझ्या नेतृत्वाचं जे कसं तुझ्या ठिकाणच्या पद्धतीने दाखवलंस त्याचं अंतःकरणापासून स्वागत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आलाय. आपण सार्वजनिक जीवनामध्ये वापरत असताना कळत न कळत अनेक गोष्टी घडत असतात. राजकारणामध्ये सुद्धा अनेक चढउतार त्या ठिकाणी होत असतात. पण तो ठाम आत्मविश्वासाने प्रखर इच्छाशक्तीतून कधी ना कधीतरी झेप घेण्याची आवश्यकता असते. तुझ्या झेप घेण्याच्या परिस्थितीमध्ये आज या प्रवाहामध्ये सहभागी झाल्यास तुझ्या त्या गरीब झेपेचं पंखाचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणाने भरेल एवढा विश्वास या होतो. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात एक ऐतिहासिक पैकी चांगलं वळण परिवर्तन आघाडीच्या पाठीमागे त्या निमित्ताने उभं आहे. खालापूरमधल्या एका तरुण सरपंचाचा पक्षप्रवेश झाला. तुझ्या पाठीमागची तरुणांची बळी एवढी मोठी आहे की आपला जर काय सगळ्यांचं सत्कार स्वागत करायचं झालं तर माझं दिल्लीला जायचं विमान मला रद्द करायचं. इतकी तरुणांची बळी तुझ्या पाठीमागे उभी केलीस. पण तुमच्या सर्वांच्या स्वागतासाठी 7 तारखेला ज्या वेळेला ऐतिहासिक कर्जत तालुक्याचा निकाल लागेल त्याला 6-0, 12-0, 18-0 करण्याचं स्वागत करण्यासाठी मी एवढीच निमित्ताने या विनंती करू इच्छितो. कर्जत सारखा तालुका एकेकाळी दुर्गम डोंगरांवर म्हणले जाणार, शेती आणि शेतीवरच्या पूरक उद्योगधंद्याला चालना देणारा, कष्टाने नेटाने कर्जत सारखं शहर आज मुंबईचं उपनगर बनलेलं असताना आपलं सर्व गुणवैशिष्ट्य जतन करण्याचं काम कर्जतकरांनी दीर्घकाळ त्या निमित्ताने. पण अलीकडच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने ज्यांच्यावरती विश्वास टाकला गेला त्यांच्याकडून आतापर्यंतच्या कर्जाच्या इतिहासामध्ये झालेल्या विधिमंडळाच्या नेतृत्वाने जो समंजसपणा संयमीपणा दाखवला त्या सर्वांच्या वरती पाणी फिरवण्याचं काम गेल्या काही वर्षामध्ये झालेलं पाहतो. म्हणूनच या सर्व तरुण नेतृत्वाने एकत्र येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन आघाडी त्या ठिकाणी स्थापन केली. आता या तालुक्याच्या परिवर्तनाला कोणी रोखू शकत नाही हे मला या निमित्ताने धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ज्याला एकत्रित येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये हेच अपेक्षित होतं. सर्वसामान्य माणूस ज्याला समज आहे, ज्याला उमज आहे, ज्याच्या मनातल्या सुसंस्कृत भावना अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी आहे. 4 भूका कदाचित तो शिकला नसेल पण सामाजिक भान मनामध्ये ठेवणारी मंडळी या देशाचा योग्य पद्धतीने निर्णय करू शकतात. भावना आपल्याकडे लोकशाहीच्या माध्यमातून आज ही लोकशाही सदृढ करण्यासाठीच 26 जानेवारीचा आपला प्रजासत्ताक दिन आपण अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी साजरा करतो. पक्षाची विचारसरणी काही भाग आहे. राष्ट्रभक्ती, महाराष्ट्राचा अभिमान या विचारावरती वाटचाल करण्याची आवश्यकता लागते. त्यावेळेला मग सागरसारख्या तरुणाला वाटतं की सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा आणि उद्याच्या भवितव्यामधला महत्वाचा आधार झाला. मग या हेतूने असंख्य तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामध्ये त्या ठिकाणी स्थापन निवडणुकापुरती ही जिंकण्यासाठीच आघाडी केली असं नाही. तर या 2 समोरचे नेतृत्वाने त्यांना वडीलकीच आशीर्वाद देणारे सगळे ताकदवान शक्ती आणि उपस्थित आहेत. अशोक आहे, एकनाथजी आहे, इथे बसलेले मुलगरजी आहे, दीपकजी, तुम्ही आपल्या पक्षाचे पदाधिकारी त्या निमित्ताने. किंतु परंतु मनामध्ये न ठेवता
एका व्यापक विचाराचा आविष्कार मनामध्ये ठेवत काम करण्यासाठी ज्याला आपण सज्ज होतो त्या नियतीच्या मनामध्ये सुद्धा अनेक गोष्टी निर्माण होत असतात. एक वर्तुळ पुढं होत असतं. राजकारणामध्ये सुद्धा वर्तुळ पुढं करण्याची आवश्यकता लागते. नियती सुद्धा आपापल्या परीने प्रत्येकाचा हिशोब त्या ठिकाणी चुकता करत असते. आता नियतीने ठरवलेलं आहे कर्जत तालुक्याची सुसंस्कृत ताकद पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकत्रितपणाने आलात. याचा अर्थ परिवर्तनाच्या माध्यमातून कर्जतला सुसंस्कृत नेतृत्व देण्याची किमया आता जमलेलं व्यासपीठ अत्यंत उत्तम पद्धतीने करेल याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका नाही का. म्हणजे तुम्ही एकेकाळी जिल्हा परिषदेमध्ये माझ्यासोबत होता. अशोकने या सगळ्या परिसराचं नेतृत्व केलं. अनेक सहकार्य त्याने आपापल्या परीने जिल्हा परिषद पंचायत माध्यमातून सेवा केली. म्हणजे 4 वर्ष प्रशासकाच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा प्रशासकाच्या ताब्यामध्ये. मूळ जो हेतू होता संविधानाचा लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कायदे मंडळ म्हणून काम करतात. ते रूल्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून कसं काम करायला सांगतील आणि असलेल्या सोबतच्या सरकारी नोकरशाहीने लोकशाहीच्या माध्यमातून बरोबरीने वाटचाल करा. पण गेले 3-4 वर्ष प्रशासकाच्या ताब्यामध्ये या साऱ्या काही संस्था राहिल्याच्यामुळे कुणाच्या तरी एकाधारशाहीने कुणाच्या तरी दडपशाहीने या सगळ्या संस्थांचा वापर पूर्णपणाने वेगळ्या पद्धतीने झाला. त्याचे सुद्धा दुष्परिणाम या तालुक्याला भोगावला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नियती आपली वर्तुळ पूर्ण करत असते. आता इथे दोन्ही नेते बसले. हे 2 नेत्यांच्या साक्षीने 7 तारखेला नियतीचे वर्तुळ पूर्ण होईल आणि 18-0 निधी पवार विजय तुम्ही प्रस्थापित कराल याच्या माझ्या मनामध्ये शंका की वाटचाल मनोनिग्रहाने करायची, आत्मविश्वासाने करायची. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याला एका वेगळ्या निर्धाराने आपल्याला सामोरं जायचं आहे. मन स्वच्छ असेल, नियत साफ असेल, काम करण्याच्या आपल्या मानसिकतेवरती कुणी किती जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून आपण चित्त विचलित होऊ शकत नाही. श्रद्धा सबुरी हा आपला दिलेला विचार त्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर जनतेचं पाठबळ मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. काल मी सुद्धा आपण सांगितलं की आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ध्वजारोहण केल्यावर रात्री मला मुंबईत जायचं आहे. पण तेवढ्या वेळामध्ये मी कर्जतला येऊ शकतो. या दोन्ही नेत्यांनी आज कर्जत 24 तासात किती ताकदीने उभं राहू शकतं माझ्या 3 सांगली बांधल्याच्या सभेपासून या ठिकाणी गेल्या 40 वर्षामध्ये मी अनेक वेळा कर्जतला आलो, अनेक वेळा मोठ्या जाहीर सभा झाल्या. पण आजचा उत्साह कार्यकर्त्यांचा मी आयुष्यात पाहिला नाही. तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी सॅल्यूट या ठिकाणी करू इच्छित आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकदा जोश जिद्द आवेश तयार झाला तर कुठल्याही जनशक्तीचा पाडाव करण्याची ताकद आपल्याकडे राहू शकते हे आपण त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे. हा लढा जनशक्ती विरुद्ध लोकशक्ती आहे. जनतेने ज्याला निवडणूक हातामध्ये घेतले त्याला कुणी कितीतरी काहीतरी ठरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग शून्य होतो. अशा या अत्यंत कसोटीच्या क्षणी सागर तुझा पक्ष प्रवेश उद्याचं तुझं भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आहे. आणि आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो तुझं उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे करेल. परंतु मनामध्ये कुठलाही विकल्प न ठेवता ज्या दोषाने यापूर्वीपासून काम करत आला तो जवळ तोच उत्साह ती समाजाची सेवा करण्याची तुझी मनामध्ये असलेली भावना एक उत्तम पद्धतीची विलक्षण नाटोटी याच्या माध्यमातून युवा शक्ती सुद्धा सोबत येऊ शकते आहे. ती आता उद्याच्या कालावधीमध्ये परिवर्तित करण्याची जबाबदारी घेऊन आपण काम करायची आवश्यक. मला आठवतो मी पालकमंत्री होते. बदलापूर पासून आज हा रस्ता झाला, अलीकडे मुरबाड पासूनचा रस्ता कर्जतपर्यंत आला. कर्जत गावातील रस्ता डांबरीकरण होतं, काँक्रीकरणाचा विषय आला, तिथून चौक पाड्यापर्यंतचा विषय असेल, मधल्या भागातून हालपर्यंत जाणारे रस्ते असतील. या सगळ्या रस्त्यांचं जाळं त्या कालावधीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री असताना निर्माण करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली. या भूमिकेतून कर्जत तालुक्याचा चेहरा मला पूर्णपणे बदलला. आजही आपण पाहतो मोठमोठे रिसॉर्ट जसे गोवा किंवा वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणी असतात. आता कर्जत त्याच्या बरोबरीने चालतं. आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याच्या नंतर खूप आंतरराष्ट्रीय पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये जवळचा स्थान शोधतील. त्याच्यात कर्जत त्याला पहिल्या प्रथम दिसते. अशा वेळेला कर्जतला सुसंस्कृत नेतृत्वाची आवश्यकता आहे. सुसंस्कृत नेतृत्वाची आवश्यकता आहे. दडपशाही आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये एका ताकदीने आपल्याला लढायचं आहे. ती ताकद आज तुम्ही समुदायाकरिता निर्माण करता
याचं खूपसं समाधान मला सगळ्या कार्यकर्त्याला वाटत आहे. म्हणूनच याच विचारधारेची जनतेपर्यंत पोहोचवत आंतरराष्ट्रीय स्तरावरती कर्जतचं नाव उद्याच्या कालावधीमध्ये अधिक भवितव्यामध्ये अधोरेखित करायचे असेल तर या निवडणुकीमधला आपला ऐतिहासिक विजय कर्जत शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बरोबरीने करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक होऊ शकते. 4-5 दिवस कसोटीचे सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरून आलो. एक आपला हक्काचा मतदारसंघ बेळगाव, जिथे सुधाभाऊ त्या ठिकाणी नेतृत्व करत आले, तो उपजर मतदारसंघ. त्यामुळे तिथे आज गेलो काय नाही काय, सगळी ताकद त्या ठिकाणी परिश्रमपूर्वक सर्वांनी उभी केली. हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये आत्मविश्वास येतो की राज्याचा पक्षाचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या 2 तालुक्यामध्ये ज्या नेत्यांनी काम करतायत याचा अर्थ जनमानसामध्ये ज्या भावना आहे त्याचा आता उत्तर जनता तुमच्यापासून शोधते. आणि ती जनता उत्तर शोधत असताना 2 वर्ष शांत राहिलेल्या सागरला सागरासारखं बाहेर पडावं. आता सागराला भरती येण्याचे दिवस आहे. जसे मोठी आली मोठी संपली त्यामुळे भरती सुरू होती. आता अशी भरती आण त्या भरतीच्या आलेल्या लाटेमध्ये त्याला काय व्हायचं असेल त्याचं होऊ द्या. पण ही भरती त्या समज कर्जाच्या भवितव्याची वाटचाल करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल एवढंच आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. सुवर्णताई तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, जिल्हा परिषदचं संदेशता करायचा आहे, नमिताताईंना करायचा आहे, समाजसेवा करण्याचं म्हणत असलेल्या कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या भगिनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मागतात. ही कर्जतच्या उद्याचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सुसंस्कृत विचारधारेतून जनतेपर्यंत पोहोचणं, दडपशाही आणि गुंडगिरीला थारा न देता अतिशय विचारधारेवरती आपलं काम निर्माण करणं, याच कारणास्तव आज ही सारी तरुण सहकारी आमच्या भगिनी आपल्या माध्यमातून आपलं जनमत त्या ठिकाणी अनुभवलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतून पुन्हा एकदा मजबूतपणाचा सिद्धांत जनमानसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती येते आहे. म्हणून न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत आपण सुवर्णताईंना नमिता संदेशला त्या ठिकाणी विजयी करा, नमिताताईंना विजयी करा. इथे एक घड्याळ आहे आणि 2 मशाल आहे. कॉम्बिनेशन कसं करायचं ते आता 2 नेत्यांपासून शिकू. वाळव्यामध्ये बांधकाम केले, वाळव्या ग्रामीण भाषेत बोलते, वाळव्यात बांधकाम केले आणि त्याच्यावरती रांदा असा फिरवला आहे. सगळं आपण ग्रामीण भागात असल्यामुळे सगळं सहज घेत आहे आणि त्याच्यामुळे वाळव्यात ज्या वेळेला बांधकाम होतं त्यावेळेला ते मजबूत होतं, ते पहाडासारखं चिरेबंदी होतं. छत्रपती शिवरायांनी त्यांचे किल्ले अशाच मजबूतीच्या सिद्धांतावर उभे केले. तसा हा अभेद्य परिवर्तन आघाडीचा मजबूतीचा किल्ला उद्याच्या कालावधीमध्ये अनेकांना त्यांच्या जागेवरती ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला आवर्जून प्रतिपादन आजच्या या पक्षप्रवेश आणि प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून सांगा. एकदा कर्जतकरांनी असं परिवर्तन करू 6-0-12-0-18. कर्जतकरांच्या पाठीमागे भारत आणि राज्य सरकारची पूर्णपणाची ताकद उभी करण्याचा शब्द सुनील तटकरे आज या भलेल्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये मला रॉयल डेव्हलपमेंट दिला असेल तेवढंच काकणभर सरस कर्जत तालुक्याच्या जनतेचा अखंडपणाचा विश्वासाचा धरा माझ्या पाठीमागे उभा राहिला. आज जो सुनील तटकरे उभा आहे तो रायमाय जसा उभा आहे तसा कर्जत मुळे सुद्धा उभा आहे. हे सुद्धा ही दिशा घेत उद्याच्या भवितव्याची वाटचाल करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व सज्ज त्या ठिकाणी होऊया आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. ज्याला कोणाला वाटते की ही माझी मक्तेदारी आहे, ती कोणाची एकाची मक्तेदारी राहू शकत असते, ती माझ्या जनतेची मक्तेदारी आहे. त्या प्रभावामध्ये सागर सारखा एक तरुण सहभागी होतो, सरपंच सहभागी होता. 4 दिवस तुम्ही मेहनत घेतली ना, असा विजय विभाग पुन्हा समोर होण्याची उभा राहण्याची ताकद कोणाची होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जयंतीबाग पद्धतीची कामगिरी करा. एवढंच आजच्या या छोटेखानी प्रवेशाच्या निमित्ताने सांगतो. छोटेखानी का समारंभ छोटा नाही, समारंभाचं महत्व ऐतिहासिक. समारंभ उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी
आणि म्हणून ज्या वेळेला आपण एकत्रितपणे जमतो 24 तास तरी झाले, काल सकाळी बोललो आणि काल संध्याकाळी त्यांनी दोघांनी येऊन कार्यक्रमाची इतकी आखणी केली की कर्जत तालुक्यामधलं वातावरण इतक्या विलक्षण पद्धतीने बदललेलं आहे. तेच मार्ग कर्जत पासून कोल्हापूर पर्यंत जाऊया आणि एका भक्कम स्वरूपामध्ये आपण सर्वजण रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थावरती आणि कर्जतच्या पंचायत समितीवरती आपला या ठिकाणी जो काही झेंडा आपल्याला फडकवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं मी त्याची विनंती करतो. आमच्या दोन्ही भगिनींना आणि आमच्या युवा कार्यकर्त्यांना अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देतो. 7 तारखेला घड्याळाचे गजर आणि मोठ्या प्रमाणावरती प्रज्वलित झालेली मशाल ही या तालुक्यातल्या